ऑपरेशन रत्नदुर्ग मोहिमेअंतर्गत सागरी पोलीस ठाण्यानं घेतले मॉक ड्रिल। ऑपरेशन रत्नदुर्ग मोहिमेअंतर्गत राजापूर सागरी पोलीस ठाण्याच्या वतीनं मॉक ड्रिल घेण्यात आला। राजापूर नाटे धारतळे चेकपोस्ट इथं वाहन चालकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच पोलीस यंत्रणा कशा प्रकारे कारवाई करत असते याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। यामध्ये एका सुमो गाडीतून नकली RDX आणण्यात आले, ते चेकपोस्ट इथं कारवाई करून ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत राजापूर नाटे सागरी पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक अश्वनाथ खेडकर, सागर गुरव आदी पोलीस कर्मचारी यांनी जिल्हा अधीक्षक धनंजय कुलकर्णी व उपजिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॉक ड्रिल संपन्न झाले। प्रमुख कारण याचं असं आहे की ज्या काही सुरक्षा यंत्रणा आहेत, रत्नागिरी जिल्हा असा आहे की त्याला सागरी सीमा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामधून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि जिल्ह्यातील सर्व नागरिक सुरक्षित राहावे या दृष्टिकोनातून प्रत्येक महिन्याला पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे अभियान राबवले जातात। आज रत्नदीप अभियान हे राबवले जात आहे आणि त्याच्या अनुषंगाने जागोजागी आम्ही नाकाबंदी आणि जे काही लँडिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी आमचा तो बंदोबस्त नेमलेला आहे आणि त्यामध्ये जे काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेमध्ये जे काही अनधिकृत वाहनामध्ये काही इलिगल ॲक्टिव्हिटीज चाललेल्या असतात ते फोर्स आम्ही तयार केलेले असतात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्यावर आम्ही आमचा जो बंदोबस्त नेमलेला आहे तो त्याच्यावर कंट्रोल करतो की ते प्रत्येक ठिकाणी ज्याची त्याची सुरक्षा प्रॉपरपणे चोखपणे पार पाडत आहेत। त्याच्यामध्ये आज आम्ही इथं धारतळेला जी काही एका वस्तू घेऊन आलेले होते रेड फोर्सवाले त्यांना आम्ही इथं पकडलेलं आहे आणि आमची यंत्रणा ही सज्ज आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे।